विविध कायदेशीर कचाट्यात सापडल्यानं अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक मागील 6 वर्षापासून रखडली होती। सर्वोच्च न्यायालयानं नुकतीच निवडणुकीवरील स्थगिती उठवल्यानं निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। अर्ज भरण्यासाठी 29 ते 22 मे पर्यंत मुदत होती। आज अखेरच्या दिवसापर्यंत 60 अर्ज दाखल झाले आहेत। येत्या 25 मे रोजी उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार असून त्याच दिवशी अर्जाची छाननी केली जाणार आहे। 26 ते 28 मे दरम्यान अर्ज माघारीची मुदत आहे। यानंतर 29 मे रोजी अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्हांचं वाटप केलं जाणार आहे। 7 जून रोजी कोल्हापूर, मुंबई आणि पुणे इथं मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 8 जून रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी रागिणी खडके यांनी दिली आहे। विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे शत्रू असलेले महामंडळांचे नेते आज अभिनेत्री नीलम शिर्के यांचा उमेदवारी अर्ज भरताना एकत्रित दिसले। त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचीही चर्चा सुरू झाली आहे।